ये है कि एक सवाल ये है कि पिछले बार 2019 में हमने देखा था कि मुख्यमंत्री पद को लेकर, और आप जब मुख्यमंत्री बने तो कई बार आपके साथियों ने भी कहा कि आपने बहुत शानदार काम किया है, तो अगर इस बार मौका मिलता है तो आप होना चाहेंगे? आपको लगता है कि क्योंकि आपकी इच्छा तो थी नहीं, पर इस बार इच्छा है क्या महाराष्ट्र को देखने? नहीं, पहले मुझे बताइए कि शानदार काम किया है किसने कहा? कई आपके साथियों ने कई बार। तो उन्हीं को पूछो क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए? आपकी इच्छा रहेगी? नहीं, जब मैं मुख्यमंत्री बना तो मेरे सपने में भी नहीं था मैं कभी मुख्यमंत्री बनूं, ना कभी बनना चाहता था, लेकिन जिम्मेदारी से भागने वाला मैं नहीं हूं और इसलिए जिम्मेदारी आई, मैंने मेरी ओर से निभाने की कोशिश की। अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए, ये लोग तय करेंगे। अरे थांबा ना, पहिला आता बरेच दिवसांनंतर दिल्लीत आलेलो आहे, त्याच्यामुळे जरा सगळ्यांची नहीं हिंदी में नहीं, पहले सगळ्यांशी मुलाकात तो होने दो। मेरे जो साथी जिन्होंने कहा था कि मैंने शानदार काम किया है तो अभी उन्हीं की राय ले लो। सरकार मानी जाती है, लेकिन बांग्लादेश में अभी तक 100 से ज्यादा हिंदुओं पर अत्याचार हुए हैं। क्या आपको लगता है कि ये सरकार पूरी तरह से फेल है हिंदुओं की रक्षा करने के लिए? नहीं, जो भी आकर मुझे औरंगजेब फैन क्लब का अध्यक्ष बोल रहे हैं उनको क्या कहना था तो मैंने कहा, तो उनमें अगर हिम्मत है तो जाकर बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर जो हो रहे अत्याचार उनको रोक कर दिखाओ। उद्धव जी, एक विषय मुंबई महाराष्ट्र, उनकी ओर से कोई प्रतिक्रिया तो आई नहीं उसके ऊपर। आप हमसे प्रतिक्रिया पूछ रहे हैं तो हमने तो कह दिया, लेकिन प्रधानमंत्री जी की प्रतिक्रिया क्या है? कल जब मीटिंग हुई थी ऑल पार्टी तो प्रधानमंत्री थे क्या? लेकिन रूस प्रधानमंत्री नहीं थे। और संसद में जब स्टेटमेंट दिया गया तब भी प्रधानमंत्री थे नहीं थे? अगर थे तो उन्होंने कुछ प्रतिक्रिया दी है नहीं दी है? लेकिन मोदी सरकार मोदी सरकार ने रूस यूक्रेन के वॉर रुकवा दी ना, तो यूक्रेन और रशिया की वॉर रुकवा सकते हैं। तो वो पापा को बोलो ना, वो पापा को बोलो कि पापा ये भी वॉर रुकवा दो, बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे, पापा अत्याचार रुकवा दिए पापा। विधानसभा में यादव से भी मिलने वाले हैं, एसपी के भी सांसद आज मिले हैं। एक धारावी पुनर्विकास अदानीच्या माध्यमातून जो होतोय त्याला तुमचा विरोध आहे, काँग्रेसचा त्याला विरोध आहे। पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना भूमिका व्यक्त केलेली आहे। अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत। गेल्या 10 दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 2 वेळा बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की या बैठकीवेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते। तर अशा वेळेस महाविकास आघाडी 2 पक्ष अदानींना विरोध करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचे याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू? अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू। आणि मला नाही वाटत पवार साहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील। पण त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये। आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखठोक लिहिलेलं आहे। आमची भूमिका रोखठोक असते। एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला, सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही। आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या अटी तटी काय असतील त्याच्यात अदानींना हे जमत नसेल तर अदानींनी सांगावं की मला जमत नाही, नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा। परत एकदा सांगतो, धारावीचा विकास झाला पाहिजे। धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही। धारावीकरांना त्यांच्या उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे। त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठागरात टाकणार असाल, जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल, दहिसर मुलुंड इकडे तिकडे फेकून देणार असाल, पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा TDR काढून सगळं आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही, या माध्यमातून मिठागराची जागासुद्धा अडाणीला टाकताय। मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत, मग अगदी बांद्रा रेक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे, विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे, तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत? यावर एकमत होईल नाही, ते त्यांचा प्रश्न, मी सांगतोय। नाही, मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे।
धारावीचा विकास झाला पाहिजे, धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही. बाकीच्याचं कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे, माझं मत हे ठाम आहे. लोकसभा की तरह विधानसभा में भी सबसे बड़ी पार्टी शिवसेना होगी, क्योंकि आप अगर प्रार्थना करें तो हो सकती है. आप अगर शुभकामनाएं दे, प्रार्थना करें तो वो भी संभव. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला ऑगस्टमध्ये जवळपास 3,000 रुपये येणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधीही 3,000 रुपये येतील. अशा वेळेस गेम चेंजर असा हा प्रोजेक्ट असं म्हटलं जात आहे. पण तर या प्रोजेक्ट बाबतीत तुमची काय भूमिका आहे? एक मिनिट, तुमच्या आता लक्षात पण नाही, तुमच्या म्हणजे मी जनरल बोलतो, तुमच्या व्यक्तिगत नाही. 15 लाखाचे 15चे का झाले? 15 लाख रुपये येणार होते ना प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये. मग 15 लाखाचे 15चे बाकीची शून्य कोणाच्या खिशात गेली? म्हणजे यांचा जो वारेमाप